नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशविद्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हे आपली प्रॉफिट अँड लॉसची सीरीज सुरू आहे आणि या सीरीज मध्ये हा आपला 8वा पार्ट आहे. आतापर्यंत 7 पार्ट कंप्लीट झाले. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी कोणी हे 7 पार्ट बघितले नसतील, प्लीज लवकरात लवकर बघा आणि समोरचे सेशन पण पूर्ण कंप्लीट करा विद्यार्थी मित्रांनो. कारण जो आपला बेसिक्स आहे तो पूर्ण संपलेला आहे. आता आपण क्वेश्चन्स घेऊन राहिलो विद्यार्थी मित्रांनो आणि त्या क्वेश्चनवर बेस काही कन्सेप्ट घेऊन राहिलो. तर माझी हे सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, जो कोणी इथे नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर फर्स्ट पार्ट पासून ते 7 पार्ट पर्यंत कंप्लीट करून घ्यावे. नंतर 8वा पार्ट बघावा. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जो कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. चला तर मग आजच्या या सेशनची सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया. या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळे स्क्रीनवर या, लक्ष द्या इकडे. पार्ट नंबर 8. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 8 पासून आपण आज सुरू करणार आहोत. तर त्यातला पहिला क्वेश्चन हा आहे. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्न काय म्हणून राहिला पहिले त्याला समजण्याचा प्रयत्न करा. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, बघा हा व्हिडिओ जो आहे तुम्ही बघता, ओके. पण बघण्याच्या अगोदर मी जो पण प्रॉब्लेम देतो त्याला पहिले व्हिडिओला स्टॉप करा. ठीक आहे. त्यानंतर स्वतः त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन पहा. चाहे ते तुमच्यानी प्रश्न बनो या ना बनो, नंतर तुम्ही एक्सप्लेनेशन बघा. त्याच्यामुळे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पुष्कळ सारे असे डाउट्स क्लिअर होणार. आणि हा तर व्हिडिओचा फायदा तर तुम्हाला होतच आहे. तर हा फायदा उचलण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे आपली स्ट्रॅटेजी ठेवा. व्हिडिओला पहिले स्टॉप करायचा, मग त्याला सॉल्व्ह करायचा, मग त्याला चेक करायचं आहे की आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला मग बघा आजचा प्रश्न. बघा विद्यार्थ्यांनो, एखाद्या वस्तूची विक्री किंमत हे खरेदी किमतीच्या निम्मी आहे, म्हणजे हाफ आहे. ठीक आहे. खरेदी किमतीच्या निम्मी आहे म्हणजे सेलिंग प्राइस काय आहे, हाफ आहे कॉस्ट प्राइसच्या. तर टक्केवारी तोटा किती, तर तोटा होऊन राहिला ऑब्विसली काय विद्यार्थी मित्रांनो, कॉस्ट प्राइस. ठीक आहे. हे काय कॉस्ट प्राइस आणि हे काय सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे, 100 आहे. तर हे काय सेलिंग प्राइस काय निम्मी आहे. निम्मी आहे म्हणजे हाफ आहे. किती आहे, 50 आहे. तर टक्केवारी तोटा किती, तोटा किती होणार, ऑब्विसली कितीचा फरक आहे, 50 चा. कॉस्ट प्राइस किती आहे, 100. कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. ठीक आहे. विक्री किंमत कॉस्ट प्राइसचा हाफ आहे. तर कितीचा लॉस होऊन राहिला, 50 चा. कितीवर, 100 वर इंटू 100% किती म्हणजे 50% चा लॉस होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर ए. हा सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए. इथे 50% चा लॉस होऊन राहिला. समोरचा प्रश्न बघूया आपण. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. डस्टर. समोरचा प्रश्न काय म्हणत आहे की एका दुकानदाराने 100 पुस्तकांची विक्री किंमत 9,999 ला केली, नंतर त्याला 899 चा नफा मिळाला, तर प्रत्येक पुस्तकाची खरेदी किंमत किती होती. ओके. प्रत्येक पुस्तकाची आपल्याला खरेदी किंमत काढायची विद्यार्थी मित्रांनो, जी किती होती. ठीक आहे. तर दुकानदाराने 1000 पुस्तके किती आहे, 1000 आणि त्याची विक्री किंमत किती आहे, 9,999. पुस्तके किती आहे, 1000 पुस्तके आहे विद्यार्थ्यांनो. किती आहे, 1000 पुस्तके आहे. ठीक आहे. आणि त्याची विक्री किंमत, सेलिंग प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो, विक्री किंमत किती आहे सांगा पटकन, किती आहे, 9,999. ओके. नंतर त्याला 899 चा नफा पण होऊन राहिला. प्रॉफिट किती होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो, 899 चा. ओके. तर प्रत्येक पुस्तकाची खरेदी किंमत किती, आता बघा नफा किती होऊन राहिला, 899. तर आपण इथून काय करू, मायनस करू. ओके. 9तून 9 गेले 0, हा 0, 9तून 8 गेला 1 आणि हा 9 म्हणजे 91. म्हणजे त्याची जी खरेदी किंमत किती होती विद्यार्थी मित्रांनो, 9,100 रुपये आणि विकून कितीत राहिला होता, 9,999. म्हणजे त्याला प्रॉफिट किती होऊन राहिला, 899. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचे आहे, प्रत्येक पुस्तकाची खरेदी किंमत फाइंड आउट करायची आहे. तर आपण डिवायडेड बाय काय करू याला,
1000 करू, कारण पुस्तके किती आहे 1000. हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य, म्हणजे 9.1 रुपीज हे प्रत्येक एक पुस्तकाची किंमत आहे. तर ऑप्शन नंबर ए 9.1 या 9.0 रुपीज म्हणजे 9.10 रुपीज असं पण आपण इथे म्हणू शकतो. 9.10 ऑप्शन नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ए. हे झालं याचं आन्सर. बघा इतक्या सोप्या पद्धतीने याला फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. ओके, समोरचा क्वेश्चन बघायचा. चला समोरचा क्वेश्चन बघूया. ठीक आहे. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. ओके, समोरचा प्रश्न आहे, एका व्यक्तीने 12 पुस्तके विकली आणि त्याला 2 पुस्तकाच्या खरेदी किमती एवढा नफा झाला. ओके, तर त्याला किती टक्के नफा झाला बघा. हा आपण सतत 6वा 7वा 8वा म्हणजे प्रत्येक पार्ट मध्ये असा क्वेश्चन बघून राहिलो विद्यार्थी मित्रांनो. कारण असा क्वेश्चन जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो मुलांसाठी खूप डाऊटफुल असतो. तो डाऊट एकदम दूर करण्यासाठी आपण प्रत्येक पार्ट मध्ये अशा टाईपचा क्वेश्चन घेऊन राहिलो, ज्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक पार्ट मध्ये या क्वेश्चनच्या रिलेटेड डाऊट पूर्ण क्लिअर असायला हवं. कधी पण असा क्वेश्चन आला तर तुम्ही त्याला इझी वेनी सॉल्व्ह करता यावं म्हणून. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगितलंय की याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. बघा लक्ष द्या. एका व्यक्तीने 12 पुस्तके विकली. आता 12 पुस्तके म्हणजेच विकली म्हणजे कॉस्ट प्राइस किती 12 आणि सेलिंग प्राइस किती होणार विद्यार्थी मित्रांनो 12 असं लिहायला सांगितलं होतं मी. ठीक आहे, आता याच्यावर किती प्रॉफिट होऊन राहिला किती लॉस होऊन राहिला विक्री किंमत खरेदी किंमतवर ते आपण बघूया. त्याला 2 पुस्तकाच्या खरेदी किंमत एवढा नफा झाला. अच्छा, खरेदी किंमत एवढा नफा झाला. किती नफा झाला, नफा म्हणजे प्रॉफिट झाला म्हणून प्लस घेतलं किती 2 पुस्तकाच्या आणि खरेदी किंमत एवढा म्हणजेच कॉस्ट प्राइसचा. ओके, अशा प्रकारे आपण याला पुट केलं. बस एवढं पुट करता आलं म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर आलं. ठीक आहे, बघा मग किती होणार आहे कॉस्ट प्राइस किती 14 कॉस्ट प्राइस होणार आणि हे किती आहे सेलिंग प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो 12. ओके, चला आता मग हे काय होणार हे सेलिंग प्राइस अपॉन मध्ये हे काय होणार कॉस्ट प्राइस आणि हे 14 आहे हे 12 याच्या खाली येणार. ठीक आहे, बघा कॉस्ट प्राइस किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो 12, सेलिंग प्राइस किती आहे 14. कितीचा प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो 2 चा. कशावर होऊन राहिला 12 वर इंटू 100%. बे एक बे बेसकम 12 1/6. आता 1/6 ची व्हॅल्यू किती असते हे तर फ्रॅक्शन मध्ये आहे. किती निघते विद्यार्थी मित्रांनो 16.66. हे मी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये पार्ट 1 पार्ट 2 मध्ये चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे. ठीक आहे, कशा प्रकारे व्हॅल्यू फाइंड आउट करायची कन्वर्ट फ्रॅक्शन इनटू पर्सेंटेज. तर आन्सर किती आला 16.66% त्याला काय होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो प्रॉफिट होऊन राहिला. ऑप्शन नंबर सी हे झालं आन्सर. ओके, अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर नेहमी अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं जसं मी तुम्हाला सांगत आहे. याच्यात काहीच तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. ओके ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम नाही विद्यार्थी मित्रांनो टाइप नंबर 19 जो की आजपासून आपला डिस्काउंट चालू होणार. ओके, प्रॉफिट अँड लॉस तर आपण शिकलो. आता डिस्काउंट म्हणजे सवलत या सूट काय असते ते आपण आज बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर तर पूर्णपणे लक्ष असू द्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, टाइप 19 डिस्काउंट. आता डिस्काउंट काय असते विद्यार्थी मित्रांनो कुणाला माहित आहे का डिस्काउंट काय असते? प्रत्येकालाच माहित आहे आणि सगळे डिस्काउंट साठी तर खूप एक्साइटेड असतात की कुठे जास्त डिस्काउंट भेटून राहिला कुठे जास्त डिस्काउंट भेटून राहिला जेणेकरून आपल्याला ती जी वस्तू आहे ती आपल्याला स्वस्त दरात भेटावी म्हणून. ठीक आहे, ओके, चला तर आपण डिस्काउंट बद्दल बघूया. डिस्काउंट ऍक्च्युली काय असते सगळ्यात पहिले तुम्हाला कॉस्ट प्राइस माहिती असायला पाहिजे. काय कॉस्ट प्राइस, त्यानंतर काय मार्केट प्राइस, काय मार्केट प्राइस आणि त्यानंतर काय सेलिंग प्राइस. या 3 गोष्टी माहिती असायला पाहिजे. कॉस्ट प्राइसलाच काय म्हणतात खरेदी किंमत. मार्केट प्राइसला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो मार्क प्राइसला काय म्हणतात
छापील किंमत म्हणतात, आणखी लावलेली किंमत बी म्हणतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, छापील किंमत, लावलेली किंमत, टॅग प्राइस असं म्हणतात. ठीक आहे, मी इथे लिहितो छापील किंमत, ओके, लावलेली किंमत, ठीक आहे. पुन्हा टॅग प्राइस, टॅग जो आपण लावतो त्या प्रकारे स्टिकरने छापलेली किंमत, स्टिकरने छापलेली किंमत, ओके. हा असते मार्क प्राइस. हा काय असते विद्यार्थी मित्रांनो, मार्क प्राइस. मार्क प्राइस. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, कारण हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. विद्यार्थी प्रॉफिट अँड लॉसचे प्रॉब्लेम इझी वेनी सॉल्व्ह करून घेतात, पण जेव्हा हा डिस्काउंट हा वर्ड येतो ना, डिस्काउंट, तर विद्यार्थ्यांचे घाम सुटतात. ठीक आहे, परीक्षेच्या वेळेस की ह्या प्रॉब्लेमला कसं डील करायचं, कसं सॉल्व्ह करायचं. तर मी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला, एकदम शांत आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवता, तर तुम्ही लक्ष द्या एकदम शांत राहून. ठीक आहे, डोकं शांत ठेवा, कारण हा कन्सेप्ट प्रॉफिट अँड लॉस मधला खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जर मिस झाला, हा समजला नाही तुम्हाला, तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये कधी डिस्काउंट टाकलं तर तुम्हाला तो प्रॉब्लेमच समजणार नाही. म्हणून एकदम फोकस होऊन ह्या सेशनकडे लक्ष द्या, ह्या पार्टकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओकडे एकदम शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ. ठीक आहे, चला. मार्क प्राइस म्हणजे मार्क प्राइसच आपण काय म्हणू, याला छापील किंमत बी म्हणता येते, लावलेली किंमत पण म्हणते, टॅग प्राइस पण म्हणतात, आणि स्टिकरने छापलेली किंमत पण म्हणतात. ठीक आहे, ओके. मी थोडा नवीन पेज घेऊन घेतो विद्यार्थ्यांना, लक्ष द्या. ठीक आहे, चल. कॉस्ट प्राइस खरेदी किंमत, मार्क प्राइस छापील किंमत, लावलेली किंमत, टॅग प्राइस म्हणतो या स्टिकरने छापलेली किंमत असे म्हणतात. आणि सेलिंग प्राइस काय असते, ते तर विक्री किंमत सगळ्यांना माहितच आहे. ठीक आहे, हे काय विक्री किंमत, ओके. ह्या तीन बाबी आपल्याला, तुम्हाला डिस्काउंट मध्ये माहिती असणं जरुरी आहे. आता मला सांगा, कॉस्ट प्राइस काय होतं. आपण स्टार्टिंग पासून कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस शिकत आलेलो आहोत. कॉस्ट प्राइस काय असतो, काय असतो सांगा विद्यार्थी मित्रांनो. आता एखादा व्यापारी आहे, व्यापारी आहे, तो एखादी मार्केटमधून वस्तू विकत घेत असेल, एखादा व्यापारी मार्केटमधून वस्तू विकत घेत असेल, तर ते काय झाली, त्यासाठी काय झाली, कॉस्ट प्राइस. समजून ज्या बाजारातली किंमत किती असेल विद्यार्थी मित्रांनो, 100 रुपये. किती असेल, 100 रुपयाची वस्तू एखाद्या व्यापाऱ्याने 100 रुपयाची वस्तू विकत घेतली, जे की बाजारातली किंमत आहे. ठीक आहे, आणि मार्क प्राइस. आता मार्क प्राइस म्हणजेच काय होते विद्यार्थी मित्रांनो, मार्क प्राइसला आपण छापील किंमत म्हणतो, लावलेली किंमत म्हणतो, टॅग प्राइस म्हणतो, या स्टिकरने छापलेली किंमत. म्हणजे काय करतो, त्या व्यापाऱ्याने 100 रुपयाला वस्तू विकत आणली, ओके. मग तो काय करतो, त्याच्यावर आपली किंमत लावतो, मनमानी किंमत जे त्याला लावायची आहे मार्केटनुसार. तर तो काय करतो, एक तर 50 रुपयाच्या आणखी, म्हणजे आपला एक स्टिकर बनवतो. समजून घ्या, तो आता 100 रुपयाची वस्तू 150 रुपयाला विकून राहिला. म्हणजे त्यांनी काय केला, एक टॅग बनवला 150 रुपयाचा, या एक स्टिकर बनवला असेल त्या वस्तूवर 150 रुपयाचा. ठीक आहे, तो त्यांनी छापला, त्या वस्तूवर छापला, म्हणजे ते काय झाली, त्याची मार्केट प्राइस झाली. आणली कितीला विद्यार्थ्यांनो, 100 रुपयाला. तो त्याच्यावर मार्केट प्राइस किती ठेवून राहिला, म्हणजे आपली छापील किंमत किती ठेवून राहिला, 150 रुपये, ओके. आणि आता हे तुम्हाला मार्केट प्राइस समजलं. आता सेलिंग प्राइस, या कंडिशन मध्ये सेलिंग प्राइस काय होणार विद्यार्थी मित्रांनो. आता ह्या कंडिशन मध्ये तो एक तो 150 रुपयामध्ये पण विकू शकतो त्या वस्तूला, या मॅक्झिमम जे डिस्काउंट दिलं जाते, काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, जे डिस्काउंट म्हणजे सवलत, याला सूट पण म्हणतात. ठीक आहे, जे डिस्काउंट दिले जाते, ते सवलत दिले जाते, हे कशावर दिले जाते, नेहमी मार्केट प्राइस वरच दिले जाते. कशावर दिले जाते विद्यार्थी मित्रांनो, मार्केट प्राइस वर दिलं जाते. ठीक आहे, सूट डिस्काउंट म्हणजे 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट, 50% डिस्काउंट, 75% डिस्काउंट, हे अशा प्रकारे डिस्काउंट दिलं जाते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे,
तर नेहमी डिस्काउंट कशावर दिलं जाणार? नेहमी डिस्काउंट नेहमी मार्केट प्राइसवर दिलं जाणार, छापील किंमतवर दिलं जाणार, छापील किंमतवर दिलं जाणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता तो काय करतो की 150 रुपयावर समजा त्यांनी 10% डिस्काउंट दिलं. काय केलं? 150 रुपयावर त्यांनी काय केलं विद्यार्थी मित्रांनो? 10% डिस्काउंट देऊन दिलं. ठीक आहे. की हे घ्या. 150 वर काय करून राहिला तो? 10% डिस्काउंट देऊन राहिला. 100 दिसते ना? हा 150 वर तो काय करून राहिला? 10% डिस्काउंट देऊन राहिला. डिस्काउंट किती देऊन राहिला? ठीक आहे. मी इथे लिहितो. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो सगळ्यांनी. ठीक आहे. डिस्काउंट किती देऊन राहिला तो? 10% डिस्काउंट देऊन राहिला. म्हणजेच मी इथे लिहू शकू 90/100 कारण 10% डिस्काउंट आहे. तर हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो? हे झाली सेलिंग प्राइस. तर हे काय होणार इथे? 150 गुणिला 90/100. तर हे काय झाली विद्यार्थ्यांनो? सेलिंग प्राइस. ऍक्च्युअल मध्ये किती होणार? फाइंड आउट करा. हा 0 गेला, हा 0 आणि हा 0 गेला. 15×9 135. 15×9 135 बघा. लक्ष द्या. सगळे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो बघा. ओके. 100 रुपये बाजारातली किंमत होती. ठीक आहे. त्यांनी 150 रुपये व्यापाऱ्यांनी 100 रुपयाचे 150 रुपये ठेवले. म्हणजे छापलेली किंमत त्याची किती आहे? 150 रुपये. ठीक आहे. बाजारातून 100 रुपयात आणली आणि 150 रुपये त्यांनी आपली मार्क प्राइस ठेवली. ओके. मग याच्यावर तो काय करतो? 10% सूट देतो. म्हणजेच काय करतो? डिस्काउंट देतो ना. आणि डिस्काउंट नेहमी कशावर देतो विद्यार्थी मित्रांनो? मार्क प्राइस वर देतो. म्हणजे छापील किंमतवर देतो. तर 150 रुपयावर तो काय 10% डिस्काउंट देतो. म्हणजेच किती रुपयाला विकून राहिला तो? विकून किती रुपयाला राहिला? म्हणजे हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो? हे काय झाले सांगा? हे झाली सेलिंग प्राइस. हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो? सेलिंग प्राइस. म्हणजे तो 135 रुपयाला विकून राहिला. मग डायरेक्ट ह्या दोघांचं बी तर काही कनेक्शन होत असेल ना विद्यार्थी मित्रांनो? आहे की नाही? ह्या दोघांचं बी तर काही कनेक्शन होत असेल. म्हणजेच कॉस्ट प्राइस किंमत किती आहे? 100 रुपये. विकून कितीला राहिला? 135 रुपये. म्हणजेच त्याला 35 रुपयाचा प्रॉफिट होऊन राहिला. ठीक आहे. 35 रुपयाचा काय होऊन राहिला? प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो. आणि पर्सेंटेज मध्ये बघू तर 35% चा प्रॉफिट होऊन राहिला. 35% चा प्रॉफिट होऊन राहिला. ठीक आहे. आपण असंही म्हणू शकू. ओके. हा होता कन्सेप्ट. मी याच्यावर एक पुन्हा उदाहरण घेतो. पण एवढं कळलं का तुम्हाला? लक्ष द्या. एवढं कळलं का? 100 रुपयाची वस्तू 150 रुपयात करून राहिला तो. म्हणजे आपला मार्क प्राइस ठेवून राहिला. त्याच्यावर तो 10% डिस्काउंट देऊन राहिला. तर जो कस्टमर असतो म्हणजे जो घेणारा व्यक्ती असतो तो पण हॅपी होऊन जातो. तो पण आनंदित होऊन जातो की मला 150 रुपयाची वस्तू 135 रुपयाला मिळून राहिली. ओके. पण त्याला हे जेव्हा 135 रुपये कसे मिळून राहिले? जेव्हा तो याच्यावर डिस्काउंट देतो की ठीक आहे ले लो, तू भी क्या याद रखेगा. तर 10% चा डिस्काउंट देतो व्यापारी. अशा प्रकारे 135 रुपयात विकतो. म्हणजे जर म्हटलं जाणार की व्यापाराला ओव्हरऑल किती रुपये प्रॉफिट झाला, या व्यापाराला ओव्हरऑल किती % प्रॉफिट झाला, तर रुपयामध्ये त्याला 35 रुपये प्रॉफिट झाला आणि पर्सेंट मध्ये 35% प्रॉफिट झाला. हा होता विद्यार्थ्यांनो डिस्काउंट, कॉस्ट प्राइस, मार्केट प्राइस आणि सेलिंग प्राइस याचा कन्सेप्ट. हा जर तुम्हाला समजलेला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्स मध्ये लिहा की सर हा आम्हाला समजलेला आहे. ज्यांना नाही समजला असेल त्यांनी सर प्लीज एक वेळेस पुन्हा सांगा. म्हणजे मी तुम्हाला नंतर याचा पुन्हा रिप्लाय देणार की कशा प्रकारे तुम्हाला कॉस्ट प्राइस, मार्क प्राइस आणि सेलिंग प्राइस आणि डिस्काउंट हे जर समजलं नसेल तर मी पुन्हा एक वेळ तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करेन. पण मला तर असं वाटते की आतापर्यंत तुम्हाला हे सगळं समजलं असेल कारण मी व्यवस्थित प्रमाणे तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. ओके. कोणाला काही कन्फ्युजन, कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहा. ठीक आहे. मी त्याच्या डाऊटचा निवारण पक्का करणार. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? ओके. चला समोर पुन्हा लक्ष द्या. हा डिस्काउंट खूप डोकं खातो विद्यार्थ्यांनो पोरांचं. जर तुम्ही हे परफेक्टली शांतपणे ऐकलं माझंवालं तर तुम्हाला डिस्काउंट मध्ये कधीच डाऊट राहणार नाही. म्हणजे आता मला सांगा डिस्काउंट काय होणार? म्हणजे डिस्काउंट काय होणार विद्यार्थी मित्रांनो?
सवलत काय होणार? सवलत काय होणार? काय होणार विद्यार्थी मित्रांनो? सवलत सांगा पटकन. म्हणजेच आपण सवलतला लिहू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. नेहमी डिस्काउंट काय होणार? अशा प्रकारे होणार. ठीक आहे. हा झाला डिस्काउंटचा हा काय झाला विद्यार्थी मित्रांनो? डिस्काउंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. मार्क प्राइस नेहमी मोठी राहणार, त्याच्यावर तो काहीतरी डिस्काउंट देणार आणि एवढ्या रुपयात सेल करणार, सेलिंग प्राइस. ओके. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके. बघा, पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. जशी एखादी वस्तू आहे, 100 रुपयाची वस्तू आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर तो 20% डिस्काउंट देऊन राहिला. 20% काय देऊन राहिला? 20% डिस्काउंट देऊन राहिला, सूट देऊन राहिला. ठीक आहे. म्हणजेच आपण काय लिहू? 80/100. ओके. तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो? मला सांगा, हे काय होणार? हे काय होणार? मग हे सेलिंग प्राइस होणार. काय होणार विद्यार्थी मित्रांनो? सेलिंग प्राइस होणार. बघा, नाही कळलं असेल तर लक्ष द्या, पुन्हा द्या, इकडे द्या, इकडे लक्ष द्या. 100 रुपये काय विद्यार्थी मित्रांनो? मार्क प्राइस आहे. ओके. याच्यावर तो काय करून आला? 20% डिस्काउंट देऊन राहिला, म्हणजे 80/100. तर म्हणजे हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो? सेलिंग प्राइस. ओके. काय झालं? सेलिंग प्राइस. म्हणजे मार्क प्राइस इंटू डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. एवढं कळलं का विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. छापील किंमत इंटू सवलतवर डिस्काउंट इज इक्वल टू विक्री किंमत. ठीक आहे. हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो? छापील किंमत गुणिला सवलत डिस्काउंट इज इक्वल टू विक्री किंमत. ठीक आहे. एक फॅक्टर तर हा झाला विद्यार्थी मित्रांनो. एक फॅक्टर काय झाला? हा झाला. ओके. आता दुसरा फॅक्टर बघा. दुसरा फॅक्टर काय होणार? तुम्हाला एक कनेक्शन हे पण सांगितलं होतं, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. आता कधी पण कॉस्ट प्राइस वर काय होत असते? एक तर प्रॉफिट पर्सेंट होत असेल या लॉस पर्सेंट होत असेल, इक्वल टू हे काय असते? सेलिंग प्राइस. हा कन्सेप्ट मी अगदी एकदम सुरुवातीच्या याला सांगितलं होतं. समजा इथे इथे पण 20% चा प्रॉफिट होऊन राहिला. काय होऊन राहिला? 20% चा प्रॉफिट होऊन राहिला. म्हणजे कॉस्ट प्राइस वर काय होऊन राहिला? 120 अपॉन मध्ये 100. तर आपल्याला काय मिळते विद्यार्थी मित्रांनो? सेलिंग प्राइस. काय मिळते? सेलिंग प्राइस. म्हणजे याला कसं लिहू आपण? कॉस्ट प्राइस इंटू प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. बघा, हा एक टर्म झाला आणि हा दुसरा झाला. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण इथं हा कन्सेप्ट पुष्कळ यूज होणार आहे. ठीक आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस वरून पण आपण सेलिंग प्राइस काढू शकतो, मार्क प्राइस वरून पण आपण सेलिंग प्राइस काढू शकतो. ते डिस्काउंट देऊन काढतो. तर कधी कधी ह्या दोघाला एकत्र करून आपल्याला कॉस्ट प्राइस काढता येते, सेलिंग प्राइस काढता येते, डिस्काउंट काढता येते, मार्क प्राइस काय काढता येते. फ्रॉम 1 and 2 ह्या दोघाला घेऊन. म्हणून हे दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. ओके. कळलं? ठीक आहे. मी तसं लिहून ठेवतो इथे. इकडे बघा. कॉस्ट प्राइस इंटू प्रॉफिट पर्सेंट या लॉस पर्सेंट किती? सेलिंग प्राइस. प्रॉफिट पर्सेंट या लॉस पर्सेंट. तशाच प्रकारे दुसरं मार्क प्राइस इंटू डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. ठीक आहे. ह्या दोन बाबी मी इकडे लिहून ठेवल्या. ओके. ठीक आहे. हे कॉम्बिनेशन ह्या दोघांचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे हे ह्या दोघांचं आहे. एवढं लक्षात ठेवा. कारण ह्या दोघांचे रिलेशन घेऊनच हे दोघांचे याची आणि याचं रिलेशन घेऊन आणि याचं रिलेशन घेऊन आपल्याला पुष्कळचे प्रॉब्लेम फाइंड आउट करायचे. म्हणून हा कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. समजलं का तुम्हाला विद्यार्थ्यांनो? समजलं का? डायरेक्ट प्रॉब्लेमवर जायचं. प्रॉब्लेमवर जाण्याच्या अगोदर एक कन्सेप्ट मी तुम्हाला पुन्हा सांगून देतो. ठीक आहे. एवढं कळलं का? लक्षात द्या. लक्ष सांगा मला फक्त. ठीक आहे. चला पुन्हा पुन्हा एक छोटा प्रॉब्लेम घेतो आणि तुम्हाला सांगतो. ठीक आहे. चला मी याला रफ करतो विद्यार्थ्यांनो.
चला लक्ष द्या. आता हे आहे कॉस्ट प्राइस, हे आहे मार्केट प्राइस म्हणजे छापील किंमत, आणि हे सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. ओके. आता एक जस्ट जनरल एक्झाम्पल घेऊन राहिलो विद्यार्थ्यांनो. जसे मार्केट प्राइस, कॉस्ट प्राइस किती आहे? 400 रुपये मी घेऊन राहिलो. म्हणजे मार्केट प्राइस म्हणजे बाजारातली किंमत एखाद्या वस्तूची किंमत किती आहे? 400 रुपये. 400 रुपये. ठीक आहे. व्यापारी काय करतो? 400 रुपयात तो खरेदी करतो. ठीक आहे. म्हणजेच त्याची काय झाली? हे कॉस्ट प्राइस. आणि मार्केट प्राइस तो व्यापारी, मार्केट प्राइस म्हणजे व्यापारी म्हणजे तो दुकानदार, तो शॉपकीपर, जिथं आपण जे वस्तू घ्यायला जातो, तो शॉपकीपर काय करतो? 400 रुपयाची वस्तू वर मार्केट प्राइस म्हणजे तो आपली छापील किंमत किती ठेवतो विद्यार्थ्यांनो? 600 रुपये. ठीक आहे. मार्केट प्राइस म्हणजे हा व्यापारीच आहे. ठीक आहे. व्यापारी काय करतो? 600 रुपये. म्हणजे 400 रुपयाची जी वस्तू आहे ते 600 रुपयाला विकतो. म्हणजे छापील किंमत किती ठेवतो तो? 600 रुपये. आणि तो सेल कितीला करतो विद्यार्थ्यांनो? 500 रुपयामध्ये. बघा हे कॉम्बिनेशन समजा बरं हा. खूप महत्वाचं आहे. एक व्यापारी, व्यापारी म्हणजे मधातला, तो 400 रुपयात मार्केटमधून वस्तू विकत घेतो, आपल्या जवळ आणतो, त्याला 600 रुपये ॲज अ टॅग करतो, या स्टिकरने चिपकवतो, या मार्क प्राइस करतो, या छापील किंमत ठेवतो, मग याच्यावर काहीतरी सूट देऊन तो 500 रुपयात विकतो. काय करतो? 500 रुपयात विकतो. ओके. एवढं कळलं? ठीक आहे. तर आता मला सांगा, याच्यात आपण पर्सेंटेज काढण्याचा प्रयत्न करू. ओके. तर मला सांगा मार्कअप प्राइस काय करू? मार्क प्राइस अप, मार्कअप प्राइस किती अप करून राहिला, म्हणजे मार्कअप म्हणजे छापील किंमत मध्ये किती पर्सेंट वाढून राहिला. ठीक आहे. छापील किंमत मध्ये किती पर्सेंट वाढून राहिला सांगा. 400 ची वस्तू तू 600 ला विकून राहिला म्हणजे 200 चा प्रॉफिट करून राहिला. ओके. 200 रुपये जास्त करून विकून राहिला. किती वर? 400 वर इंटू 100%. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले, बे के बे, बे दुने 4 म्हणजे 50% मार्कअप करून राहिला. 50% मार्क प्राइस इन्क्रीज करून राहिला. ठीक आहे. 50% त्यांनी काय केले? प्राइस इन्क्रीज केलं. ओके. आता याच्यावर काय करून राहिला विद्यार्थ्यांनो? तो 600 रुपयाची वस्तू 500 रुपयाला देऊन राहिला. म्हणजे किती डिस्काउंट देऊन राहिला. ठीक आहे. आता आपण याच्यात डिस्काउंट काढू. आता किती रुपये तो डिस्काउंट देऊन राहिला ते बघा. आता किती रुपये डिस्काउंट देऊन राहिला? 100 रुपये डिस्काउंट देऊन राहिला. कितीवर देऊन राहिला? 600 वर देऊन राहिला इंटू 100%. हा शून्य, हा शून्य, हा शून्य गेला. ठीक आहे. राहिले किती? 1/6 म्हणजे 100/6. तर 1/6 इंटू 100% काय असते विद्यार्थी मित्रांनो? सांगा पटकन. 16.66%. म्हणजे हा काय देऊन राहिला? एवढा डिस्काउंट देऊन राहिला, सवलत देऊन राहिला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा. ओके. एवढं कळलं का? बघा 400 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकून राहिला म्हणजे त्याने मार्कअप प्राइस, छापील किंमत किती वाढवली? 50% वाढवली. ओके. आता तो काय करून राहिला? तो व्यापारी काय करून राहिला? कस्टमरला म्हणून राहिला की घे हे जे वस्तू आहे ना, तू मी याच्यावर तुला हे 600 रुपयाची वस्तू 500 रुपयाला विकून राहिलो म्हणजे मी तुला 100 रुपयाचं डिस्काउंट देऊन राहिलो. किती रुपयाचं डिस्काउंट देऊन राहिलो? 100 रुपयाचं. म्हणजे पर्सेंट मध्ये मग आपल्याला काढायचं राहिलं कसं काढू? 100 वर 600 वर 100 रुपये डिस्काउंट इंटू 100% म्हणजे किती मिळालं? 16.66% काय देऊन राहिला तो विद्यार्थी मित्रांनो? डिस्काउंट देऊन राहिला. ठीक आहे. ओके. आता मला सांगा त्याला ऍक्च्युअल ओव्हरऑल प्रॉफिट. आता काय करू आपण? ओव्हरऑल प्रॉफिट, एकूण प्रॉफिट त्याला किती झाला? एकूण प्रॉफिट किती झाला? एकूण नफा किती झाला? कसं काढू? आता मला सांगा कॉस्ट प्राइस किती आहे? किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 400. आणि विकून कितीत राहिला? 500. बघा ह्या दोघांचे रिलेशन चालणार. 400 रुपयाची वस्तू 500 ला विकून राहिला म्हणजे 100 रुपयाचं काय झालं त्याला विद्यार्थी मित्रांनो? प्रॉफिट झालं. 100 रुपयाचं काय झालं विद्यार्थी मित्रांनो? प्रॉफिट झालं. ठीक आहे. तर ओव्हरऑल प्रॉफिट 100 रुपयाचं प्रॉफिट कितीवर विद्यार्थ्यांनो? 400 रुपयावर. कितीवर? 400 रुपयावर इंटू 100%. हे 2 शून्य, हे 2 शून्य म्हणजे त्याला ओव्हरऑल 25% चे काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो? प्रॉफिट होऊन राहिलं. हे 25% चे काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो? प्रॉफिट होऊन राहिलं, नफा होऊन राहिला. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये. ठीक आहे. कळलं विद्यार्थ्यांनो? ओके. कोणाला काही डाऊट? 400 रुपयाची वस्तू 600 रुपयाला विकून राहिला म्हणजे 50% त्यांनी अप केलं छापील किंमतवर. मग 600 रुपयावर तो डिस्काउंट देऊन राहिला 100 रुपयाचे आणि विकून कितीत राहिला? 500 रुपयावर. म्हणजेच
त्याला 100 रुपयाच्या म्हणजे घेणाऱ्याला काय वाटून आलं की मला तर 600 रुपयाची वस्तू 500 रुपयाला भेटून राहिली, म्हणजे मला 100 रुपये स्वस्त मिळून राहिली, म्हणजे हा पण खुश आणि हा पण खुश. याला काय माहित की याला काय माहित की याने 400 रुपयात आणले म्हणून. म्हणजे इथं म्हणता येणार की जो व्यापारी आहे त्याला किती रुपयाचा प्रॉफिट होऊन राहिला, 100 रुपयाचा कॉस्ट प्राइस वर इकडे जर बघितलं तर. म्हणजे 25% ओव्हरऑल त्याचा प्रॉफिट होऊन राहिला. किती होऊन राहिला, 25%. केव्हा होऊन राहिला, जेव्हा तो मार्क प्राइस 50% अप करतो आणि याच्यावर जेव्हा तो 100 रुपये डिस्काउंट देतो, म्हणजे 16.66% डिस्काउंट देतो, तेव्हा जाऊन त्याला 400 रुपयाची वस्तू जेव्हा 500 रुपयात विकतो, त्याला मग म्हणजे 25% चा काय होतं, प्रॉफिट होऊन राहिला तो. अशा प्रकारे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कळलं? तर यावर बेस एखादा प्रॉब्लेम बघूया. चला, यावर बेस एक प्रॉब्लेम बघूया, नंतर आपण नेक्स्ट सेशन मध्ये यावर भरपूर प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे, चला. लक्ष द्या, हा एक प्रॉब्लेम घेऊन घेऊ आपण. ठीक आहे, चला. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. अरुण, संगणकाची टॅग किंमत मार्केट प्राइस ही खरेदी किंमत पेक्षा म्हणजे खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस पेक्षा 20% अधिक ठेवतो व विकताना त्यावर 15% सवलत म्हणजे डिस्काउंट देतो, तर त्याचा एकूण नफा टक्केवारी किती आहे? ठीक आहे, एसएससी मध्ये एफसीआय असिस्टंट 2013 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ओके, चला लक्ष द्या. अरुण आता इथे बघा, इथे काय करायचं, कॉस्ट प्राइस, मार्केट प्राइस म्हणजे छापील किंमत आणि हे सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. ओके, ठीक आहे. तर अरुण संगणकाची किंमत मार्केट प्राइस म्हणजे संगणकाची जी किंमत आहे म्हणजे टॅग किंमत जी आहे ही खरेदी किंमतपेक्षा 20% अधिक ठेवतो. म्हणजे कॉस्ट प्राइस 100 असेल तर मार्केट प्राइस किती ठेवून राहिला तो, 120. ओके, आणि विकताना त्यावर 15% सवलत म्हणजे डिस्काउंट देतो. ओके, म्हणजे 120 रुपयाची वस्तू आहे, मार्क प्राइस आहे, याच्यावर तो डिस्काउंट देतो. किती रुपयाचा डिस्काउंट देतो विद्यार्थी मित्रांनो, डिस्काउंट. आता बघा, डिस्काउंट 15% म्हणून राहिला, तर आपण नेहमी काय घेऊ, 85% घेऊ. ठीक आहे. जर डिस्काउंट म्हणून राहिला 20%, तर आपण काय घेऊ नेहमी विद्यार्थी मित्रांनो, 80%. जर डिस्काउंट म्हणून राहिला 75%, तर आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, नेहमी काय घेऊ, 25%. ओके, तर इथे डिस्काउंट किती म्हणून राहिला तो विद्यार्थी मित्रांनो, 15% डिस्काउंट देऊन राहिला. किती, 15% काय विद्यार्थी मित्रांनो, डिस्काउंट आहे. डिस्काउंट किती, 15%. तर आपण काय लिहू, 85/100. काय लिहू विद्यार्थी मित्रांनो, 85/100. म्हणजेच हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, हे झाली सेलिंग प्राइस. ओके, हेच काय झाले विद्यार्थी मित्रांनो, 120 गुणिला 85/100. हे काय झाली, सेलिंग प्राइस. याला आपल्याला फाइंड आउट पण करता येते. ठीक आहे, पण हे आपण कधी कधी अशा प्रकारे पुट करायचं जेणेकरून आपल्याला ओव्हरऑल प्रॉफिट बी काढता आलं पाहिजे म्हणून. ठीक आहे, तर इथे काय विचारलं, त्याला एकूण नफा टक्केवारी किती. ओके, नफा टक्केवारी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर करा मग. 120 85/100 याला फाइंड आउट करा. हा 0 आणि हा 0 गेला. ओके, काय होणार मग, लक्ष द्या. 120 गुणिला 85/100 आहे. ठीक आहे, हा 0 हा 0 गेला. 17×5 = 85 होते विद्यार्थी मित्रांनो, आणि 2×5 = 10 होते. 5 दुने 10 होते, तर हे पण इथे ठेवू. म्हणजे 17×5 = 85 आणि 2×5 = 10. 17/2 हा पुन्हा 2 गेला, 2 सकम 12 आणि 17 सकम 102. 17 सकम काय होणार, 102. म्हणजेच हे काय होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो, 102. आणि 100 सोबत आपण याला रिलेट करू. काय करू, 100 सोबत आपण याला काय करू विद्यार्थी मित्रांनो, रिलेट करू. तर किती पर्सेंटचा प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. इथे दिसते का, हा 2%चा प्रॉफिट होऊन राहिला. किती पर्सेंटचा प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो, 2%. याला जर 100 सोबत रिलेट केलं आपल्याला तर 2%चा प्रॉफिट दिसून राहिला. ऑप्शन नंबर ए, हे झालं आन्सर.
तर अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं विद्यार्थी, फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. ही व्हॅल्यू जशीच तशी मी यासाठी पुट केली, कारण कधी कधी ओव्हरऑल प्रॉफिट जर काढायचं राहिलं आपल्याला, ओव्हरऑल प्रॉफिट, तर ते पण काढता आलं पाहिजे जेव्हा आपल्याला मार्केट प्राइस व्यवस्थित नसती दिली म्हणून. ठीक आहे. तर कधी कधी अशा प्रकारे पण हे पुट करता येते. डायरेक्ट 120 चे 85% किती होऊन राहिले? 102. म्हणजे 100 रुपयाची वस्तू तू किती रुपयाला विकून राहिला विद्यार्थी मित्रांनो? 102 रुपयाला. म्हणजे 2% चे काय होऊन राहिलं? प्रॉफिट. जर नसन समजलं तर याला अशा प्रकारे बी करू शकतो. कॉस्ट प्राइस किती मिळाली? 100 रुपये. सेलिंग प्राइस किती आहे? 102 रुपये. तर प्रॉफिट किती आहे? 2. कितीवर? 100 वर. म्हणजे 2% च्या काय होऊन राहिला? प्रॉफिट. अशा प्रकारे पण सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. चला तर आजच्या सेशन इथपर्यंतच असू द्या विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंटवर पुष्कळ सारे प्रॉब्लेम बघायचे आहे. ओके. हा प्रॉब्लेम जरी नसेल समजला तर तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम करणार आहोत डिस्काउंटवर, जेणेकरून तुमचे जेवढे बी डाऊट असेल ते पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार. तसं तर मला असं वाटते मी हा एकदम छान प्रकारे तुम्हाला समजून सांगितलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला समजला असेलच. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्व्हिंग टेक्निकसाठी बघत राहा सुगर स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशबदार. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, जो पण विद्यार्थी इथे नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.